नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकामध्ये अंश सारखे असताना लहान व मोठा अपूर्णांक ओळखणे. हा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न स्कॉलरशिप व एक्झामला सतत विचारले जातात. टेस्ट सिरीजमध्ये पण भरपूर वेळा असे प्रश्न आलेले आहेत. आता पहिल्यांदा काय पाहायचं आहे की अपूर्णांकामध्ये अंश सारखे असताना लहान व मोठा अपूर्णांक ओळख. म्हणजे तुम्हाला काय केलं जातं, 3 ते 4 जसे या इथं दिले पद्धतीने 3 ते 4 अपूर्णांक दिले जातात आणि विचारलं जातं लहान कोणता आणि मोठा कोणता. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे की जर तुमचं आपण पहिल्यांदा पाहतो अंश समान असताना लहान व मोठा अपूर्णांक ओळखणे. मग आता ह्याच्यामध्ये काय असतं, ट्रिक काय आहे, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. लक्ष द्या, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो, मोठा. ठीक आहे. मग इथे मी काही 2 एक्झाम्पल घेतले. पहिला आहे अपूर्णांक 4/5, 4/7, 4/3 आणि 4/9. आता आपल्याला काय करायचं आहे की यातला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. तर पहिल्यांदा बघा, लहान अपूर्णांक आपल्या ट्रिकनुसार लहान अपूर्णांक कोणता, ज्याचा छेद मोठा. मग आता दिलेल्यापैकी कोणाचा छेद मोठा आहे, तर बघा 4/9 याचा छेद सर्वांपेक्षा काय आहे, मोठा आहे. याचाच अर्थ हा अपूर्णांक काय आहे, लहान आहे. आणि आता मोठा कोणता आहे, ज्याचा छेद लहान. आता या दिलेल्यापैकी सर्वात लहान छेद कोणता दिसतो तुम्हाला, तर 3. मग 3 हा काय झाला, सर्वात लहान. म्हणजे 4/3 हा अपूर्णांक काय झाला इथं, लहान. त्याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल आहे, 17/20, 17/21, 17/18, 17/19. आता याच्यामध्ये लहान कोण आहे, तर याच्यामध्ये लहान कोण असणार आहे, ज्याचा छेद मोठा. कोणाचा छेद मोठा इथं, तर 21. सर्वात मोठा कोण आहे, 21. म्हणजे थोडक्यात काय, 17/21 हा इथं काय आहे, सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आणि लहान अपूर्णांक ज्याचा छेद लहान, कोणाचा छेद लहान आहे इथं सर्वांपेक्षा, 18. त्यामुळे इथं 17/18 हा अपूर्णांक काय असणार आहे, लहान असणार आहे. हे झालं अंश सारखे असताना. पुढचा आपला पॉईंट आहे अपूर्णांकामध्ये छेद समान असताना. आधीचा पॉईंट होता अंश समान असताना, आताचा पॉईंट आहे छेद समान असताना. आता छेद समान असताना सुद्धा ट्रिक आहे. कसं ओळखणार आपण, तर ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. छेदामध्ये वेगळं होतं, आता ह्याच्यामध्ये वेगळं आहे. छेद समान असताना लहान आणि मोठा कोणता, तर ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग आता बघा, दिलेल्या अपूर्णांकापैकी 4/18, 6/18, 2/18, 5/18 याच्यामध्ये सर्वात लहान अंश कोण दिसतोय, तर 2. मग हा काय झाला आपला लहान अपूर्णांक. आणि त्याच्या उलट मोठा पूर्णांक कोणता, ज्याचा अंश मोठा. कोणाचा अंश मोठा आहे, 6. म्हणून हा काय झाला, सर्वात मोठा पूर्णांक झाला दिलेल्या पूर्णांकामध्ये. त्याच पद्धतीनं अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, 7/9, 12/9, 17/9 आणि 15/9. सर्वांचा छेद काय आहे, समान. छेद समान असताना काय करायचं आहे आपल्याला, ज्याचा अंश लहान तो लहान. ह्या दिलेल्या अंशापैकी 7 हा सर्वात लहान अंश आहे, म्हणून 7/9 हा लहान अपूर्णांक. आणि सर्वात मोठा पूर्णांक कोणता, ज्याचा अंश मोठा. कोण आहे मोठा, 17. म्हणून इथं 17/9 हा मोठा पूर्णांक झाला. अशा प्रकारे तुम्ही या ट्रिकचा वापर करून लहान मोठा अपूर्णांक काढू शकता. तसेच दिलेले अपूर्णांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडण्यासाठी सुद्धा या ट्रिकचा उपयोग होतो.